गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी श्री हरिश्चंद्र महादेव ज्येष्ठ नागरिक संघ घोडेगाव यांचा 18वा वर्धापन दिन सोहळा श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर गौरीशंकर हॉल येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमाला 250 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम नामदेवराव काळे हे होते। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, जनकल्याण समिती फेसकॉम मुंबई अध्यक्ष सखाराम भालेराव, फेसकॉम उपाध्यक्ष आयुब इनामदार, दशरथराव भालेराव, घोडेगावचे सरपंच अश्विनीताई तिटकारे, माजी उपसरपंच सोमनाथ काळे, प्रमोद शेठ गांधी, समाजसेविका अलकाताई जोगदंड, सखाराम पाटील काळे, शिवसेना नेते नंदू बोराडे, आदर्श माजी मुख्याध्यापक काळे लक्ष्मण, स्मरण उद्योगचे सीईओ महेश बोराडे, तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी संघाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले। तसेच वेळोवेळी आर्थिक सहकार्याचे व ज्येष्ठ नागरिक आरोग्यासाठी योजना राबविण्याचे सूतोवाच केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय हगवणे यांनी केले। प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विजय काळे यांनी केले। अनुमोदन फकीरा गायकवाड यांनी दिले। स्वागत गीत हिराबाई बोराडे यांनी सादर केले। आभार हरिभक्त पारायण तुकाराम चास्कर महाराज यांनी मानले। संघातील सर्व पदाधिकारी, संचालक व सभासद यांच्या सहकार्याने वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे व उत्कृष्टरित्या पार पडला। मार्गदर्शन केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलासबुवा काळे असतील, आंबेगाव तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय दशरथराव भालेराव असतील, तसेच मारुती श्रीपती भोर, तसेच खऱ्या अर्थानं ज्यांना पाहिलं ज्यांच्या समोर मी काम करतो एक प्रकारे मलाही ऊर्जा येते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय इनामदार सर असतील, तसेच या घोडेगाव नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच अश्विनीताई तिटकारे असतील, सोमनाथजी असेल, भागवत मॅडम असतील, तसेच सखाराम भालेराव, तसेच आमचे सहकारी प्रमोद शेठ गांधी, तसेच समाजसेविका म्हणून उशिरा आल्या आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं अशा अलकाताई जोगदंड असतील, तसेच आमचे मार्गदर्शिका आदरणीय हिराबाई काळे, तसेच सखारामजी हरिभाऊ काळे पाटील, तसेच ज्यांना आदर्श पुरस्कार म्हणून संबोधलं गेलं असे आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव काळे मुख्याध्यापक हे असतील, तसेच खंडूशेठ खंडागर व उपस्थित सर्वच माझ्या दृष्टीने सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाचं मला खऱ्या अर्थानं तुम्ही जे अध्यक्षपद दिलं हा माझ्या सर्व मी ज्येष्ठ नागरिकांना मनापासून अर्पण करतो। हा अध्यक्षपद त्याचं कारण असं तर मला माझ्या आयुष्यातून मी हा जे अध्यक्षपदाचा मान दिलेला आहे सर्वोच्च पद असे समजेल। इनामदार सरांनी सांगितलं विजय आणि ज्या अर्थे हा जो कार्यक्रम खऱ्या अर्थाने ज्यांनी आयोजन केलेला आहे ते माझे मार्गदर्शक आदरणीय विजय काळे सर असतील, संपूर्ण टीम, कारण त्यामध्ये अरुण भाऊ काळे असतील, आमचे अर्जुन शेठ बाबूराव काळे असतील। 4 दिवसापूर्वीचा विषय सांगतो, आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आले आणि मला बोलायचं आहे एवढ्या याच्यात त्यांनी मागणी केली की आमच्या आदरणीय वळसे पाटलांना सोसायटीचा कार्यक्रम होता, म्हणजे त्यांची ती तळमळ पाहून आम्हालाही लाजल्यासारखं झालं। कारण त्यांची प्रत्येक आता मी गेले 10 वर्ष सरपंच असताना त्यापासून कैलासबुवा काळेंकडे मागणी किंवा सोमनाथकडे मागणी, आमच्याकडे मागणी आम्ही ती पूर्ण करतो, पण फक्त प्रश्न जागेचा येतो। कुठेतरी आम्हाला ती सल आहे ती निश्चितच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न घोडेगाव ग्रामस्थ म्हणून करेन। आणि मी फक्त एकच जाता आपल्याला सांगेन की आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून स्वतःकरता जागा, स्वतःकरता जगले तर निश्चितच तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागतं, त्या पद्धतीने तुम्ही देणार आहातच। कारण आदरणीय भालेराव साहेबांनी सांगितलं मी 80 वर्षाचा आहे पण गोळी सुद्धा नाही, म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लाजल्यासारखं वाटतं कशी यांना ऊर्जा मिळते काम करायची। असंच काम आपण ज्येष्ठांकडून हो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमचं गाव फार मोठे आणि त्या गावामधून माणसं खूप फार ज्येष्ठ फार धर्माचे कार्यकर्ते जो इथे साधी माणसं नाही मला माहिती। हे सुरुवातीलाही म्हणाले की 5-7 लोक दिसतात, अहो म्हटलं थोड्या वेळाने बघा हे सगळं भरून जाईल, कारण ही माणसं फार विचित्र, कारण त्यांना याची ज्येष्ठांची कळवळ आहे। आता तुम्हाला सांगतो एवढा
मी माझ्या मंत्रालयात होतो, क्लास 1 अधिकारी म्हणून रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मी हे काम करायला सुरुवात केली. काशीनाथ वळसे, तुमचे बोराडे गुरुजी आणि ही सगळी जुनी माणसं आता कोण, आम्ही सगळी नवीन टीम तयार केली बरं का. तुकाराम काळे एक होते आणि यांचे काय यांचे वडील दामोराजे काळे हे त्यावेळेला असायचे. या काळामध्ये आम्ही यायचं नाही करायचं. तुम्ही म्हणाल की अरे हे फार पूर्वीच्या गोष्टी सांगतात म्हणजे आता वय किती, माझं वय आहे 80 वर्ष, अजून एकही गोळी घेतली नाही आणि ह्या पुढे येणार नाही. याचं कारण असं की मी रोज 2-3 तास योगा प्राणायाम करतो गेले 50-60 वर्ष बरं का. आणि स्वतःला मजबूत ठेवतो आणि दुसऱ्याला पण सांगतो की असं करा आणि असं राहा. म्हणून तर एवढं धडधाकट शरीराने हे सगळं ठेवलंय. मी परवाच एक इथे पुण्याला शासनाचं आम्हाला हे मिळालं होतं, तर माझ्या संघाला आणि तालुक्याला शासनाने कोणतं ते सर समाज कल्याण विभागातर्फे आयुक्त कमिशनर आणि त्यांच्यापुढे एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये बघा माझं आम्ही होतो इथे आमचे अजितदादाचे ड्रायव्हर माझ्याबरोबर, हे राजू ते होते माझ्याबरोबर आणि तिथे एवढा मोठा चांगला कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये आमचे रोडे साहेब अध्यक्ष ते म्हणाले आमच्या भालेराव साहेबांना जरा बोलायचं आहे. मी बोलायला उभा राहिल्यानंतर त्यांना वाटलं म्हणजे 2 दिवस म्हणतो बोला. मी जे सुरुवात केली ते सांगितल्यानंतर त्याने ते म्हणे खरोखर या संघ आणि आंबेगाव तालुका 1 नंबरचा संघ तालुक्यात राज्यामध्ये आहे आणि माझा कळमचा संघ हा पहिलाच नांदेडला आम्हाला पुरस्कार मिळाला आणि परवा 6 तारखेला आम्हाला इथे पुण्याला मिळाला तो शासकीय पुरस्कार मिळाला. त्याबद्दल पण तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटला. आता तसंच आपल्याला एक काम करायचंय. आम्ही एक स्पर्णिका तयार केलेली आहे बरं का विजय काळे, एक स्पर्णिका आपण तयार केलेली आहे आणि त्याचं इनॉग्रेशन आपण याच्यामध्ये कशामध्ये ठेवलंय, शिवगिरी मंगल कार्यालय. मला यांनी आपले भेंडे आहेत ना कारखान्याचे, ते एकदा मला म्हणाले होते की बाळासाहेब, ते मला म्हणाले अहो साहेब शांता शेळके सभागृहामध्ये ते भरू नका, तुमच्या तरी हा हे होणार नाही, पूर्ण होणार नाही, ते भरणार नाही, त्याचं भाडं तुम्हाला द्यावं लागेल. अहो म्हटलं देऊ. आणि मी ह्या तुम्हा लोकांना सांगितल्यानंतर तुमच्या लोकांनी शांता शेळके सभागृहाने 2000 पब्लिकेशन बरेच लोक आले होते ना त्या कार्यक्रमाला आणि इतका मोठ्या प्रमाणात भरला. आणि तसंच आपल्याला करायचे. स्मरणिका आपण त्याचं उद्घाटन इनॉग्रेशन करतो खूप मोठ्या प्रमाणात. तुम्ही तिथे यायला पाहिजे. शिवगिरीला आपल्याला मंगल कार्यालय गेले, जेवणाची सोय आहे, गाड्या पण आम्ही आता अरेंज करतोय आणि आम्हाला भरपूर मदत केलेली आहे लोकांनी आणि तो सगळा आम्ही खर्च करणार आहे. कारण म्हटलं मरायच्या आधी काहीतरी आपली स्मरणिका तयार करावी आणि मग ती लोकांना द्यावी आणि मग काय करतील ते अंथरुणावर खेळल्यानंतर ते मग ती स्मरणिका हे माझे मित्र होते भालेराव, हे आपण होते, हे एवढे वर्ष आले, हे एवढे वर्ष गेले, हे मला करायचे आणि ते सगळ्यात जरी आम्ही स्मरणिका सगळ्या संघांना देणार आहोत परंतु तुम्ही पण ती विकत घ्या. जर काही आमच्या मंडळाने जर काही हे ठेवलं तर हे करा. कारण आधी खूप वेळ झालेला आहे. कारण मला खूप माझ्याकडे पॉईंट आहे पण त्याला काय वाटतं हा म्हातारा माणूस झाला, हा काय बोलायचं, पण मी अजूनही खणखणीत बोलू शकतो आणि सगळं काय करू शकतो. असं मी अधिक न बोलता मी माझ्या समितीचं मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळाची गरज आहे, प्रकृती अवस्था असते. भविष्यामध्ये ज्या काळात तुम्ही आपण जे अन्न होतं ते चांगल्या पद्धतीने सेंद्रिय अन्न होतं, त्यावेळेला खतं औषधं जी काय औषधं आता मारतात ते औषधं एकदम म्हणजे आपल्याला शरीरासाठी उपयोग नाही. पूर्वीच्या काळात जे मी जे कष्ट केले कुठल्याही औषधं विना त्यावेळेला शेतीमध्ये माल पिकवायचा आणि आज आपण ह्या आता भालेराव साहेब 80 वयाचा आहे परंतु त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने त्यावेळेला जमिनीमध्ये पिकवलेलं अन्न त्या पद्धतीने असायचं, दूध असायचं, त्यावेळेला ताक असायचा, दही असायचं. या माध्यमातून त्यावेळेला आपण कापड कष्ट करून आपलं जीवन त्यावेळेला व्यतीत केलेलं आहे. भविष्यामध्ये जे काय आजार वाढले त्या आजाराला एवढंच कारण काय बरेचसे आपण पाहतोय बरीचशी म्हणजे 50 लोक बाहेरच खातात. मग ते चायनीज असेल किंवा धाब्यावर जेवायला असेल त्यामध्ये अन्न कसं शिजवलं आपण डोळ्यात जर पाहिलं तर खाऊ शकणार नाही. असं अन्न बाहेर आपल्याला काय आपल्या जमिनीत या पद्धतीने जास्त लोक त्याच्या दिशेने चाललेले आहे. म्हणून भविष्याचे आजारसुद्धा वाढणार आहे. त्या आजाराला मात करण्यासाठी जे काय आपलं सेंद्रिय खत असेल किंवा सेंद्रिय आपल्या जुन्या पद्धतीचं अन्नपात्र असेल की त्यावेळेला आपण औषध विना जे काही पालेभाज्या खाल्ल्या असतील किंवा जे काही शेतामध्ये चांगल्या पद्धतीने जे उपयोग केला त्या उपयोगातून आता आपल्याला हा प्रवास या ठिकाणी पाहायला भेटतो.
भविष्यामध्ये आपण सर्व मंडळी या तरुण पिढीला चांगला आदर्श घडण्याचं काम आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आम्ही सारखी मंडळी ज्यावेळेला आम्ही डोळ्याने पाहतो की हे तरुण मुलाला कुठल्या पद्धतीने आज मोबाईलच्या स्वरूपात असेल किंवा आता या यात्रा भारतात आपण पाहतोय हे पॅन्टवाले शर्टवालेच तुम्हाला त्या घाटामध्ये दिसतील. तुमच्यासारखे धोतराने डुबळे गेले आता त्या जुन्या काळामध्ये. यावेळेला गाडा कसा असायचा त्याची चाकही तशी असायची. गाडा वाढायला 4-4 माणसं लागायची त्यावेळेला आणि बैलही त्या पद्धतीची असायची. आता इंजेक्शन देऊन बैल पळवायचं काम करायचं चाललंय. त्यामुळं ज्या गोष्टी भविष्यामध्ये घडत आहेत त्या सुद्धा आता पाहत नाही पहिलं. म्हणून तुम्ही जो आदर्श आतापर्यंत ज्येष्ठ मंडळी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिला आहे तो आदर्श नेण्याचं काम आम्ही तुमच्या माध्यमातून आजपर्यंत करीत आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत. आम्ही आज जरी जवळजवळ 35 वर्ष समाजसेवेमध्ये आपण पाहत आहे. प्रत्येक दृष्टीने आम्ही समाजकार्यामध्ये आहे. राजकारणाला असेल तर समाजकारणामध्ये आमचा 80% वाटा असेल, 20% आम्ही राजकारण करत असतो. आणि जेवढी मंडळी आज कुठल्याही जरी पक्षाची असली पण आम्ही मंडळी कुठेही असा भेदभाव केली नाही. जे येईल तो आपला आदर्श म्हणून आम्ही या तालुक्यात किंवा या परिसरात काम करीत असतो. आज बऱ्याचशा अडचणी काळेसरांनी सांगितल्या पण या गावामध्ये अशी एक वास्तव आहे मोजकी जागा आहे कॉलेजमध्ये. असं काही विस्तार व्हायला काही जागा नाही. विस्तार पुढे येणं आपल्या भवानीमाळ असेल किंवा इतर ठिकाणी पण इतर ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही का तिथं जागा उपलब्ध आहे. पण इथं लहान म्हणजे एकच पेठ असल्यामुळे मोजकी जागा असल्यामुळे जागेचं काही प्रमाणात आम्हाला अडचण तयार होते. पण भविष्यात जिथं ग्रामपंचायतीला जिथं ज्या पद्धतीने जागेची कुठेतरी सोय भेटली त्या ठिकाणी आपलं एक चांगल्या पद्धतीचं आदरणीय आमदार वळसे पाटलांच्या माध्यमातून एक चांगलं वास्तू या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही मंडळी करण्याचा प्रयत्न करतो. तर जागा आहे पण त्या पहिल्या तिसऱ्यामध्ये आज आमची चावडी मोठी इमारत आहे. एक ग्राम सचिवालय आहे त्याच्या टेरेसला आम्हाला भव्य असा तुम्हाला मंडप करून देत आहे. पण ते 1-2 मजले तुम्हाला चालायला एवढीच अपेक्षा म्हणजे मध्यस्थी भाग आहे ते अख्खा टेरेस तुम्हाला वापरायला भेटेल पण 2 मजले तुम्हाला चढून जायला लागेल. ते एक ऑप्शन आमच्या डोळ्यापुढे आहे. दुसरा ऑप्शन काय आज आमच्या डोळ्यापुढे नाही पण भविष्यामध्ये जर पुढे जर अशाकडे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना नाव ठेवायचं असेल त्यांची जागा कुठेतरी या गावामध्ये असेल तर त्यांनी जर योगदान दिलं त्यांना जे काही मोबदला आहे तो मोबदला आम्ही मंडळी गोळा करून देण्याचा प्रयत्न. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.